केलंय सर. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, पाठीमागच्या लेक्चरला आपण थोडस सायक्लोट्रॉन मोशन चा स्टडी केला. त्या मोशनवर आधारित आज रोजी वाईड प्रमाणात यूज असणारा एक सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर आपण पाहिला. सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटरचं इक्वेशन आपण बघितलं. त्याचबरोबर त्या सायक्लोट्रॉन मध्ये जो चार्ज रिव्हॉल्व होतोय किंवा स्पायरल मोशन घेतोय त्याचा पिरियड आपण काढला, त्याची फ्रिक्वेन्सी काढली. त्याचबरोबर त्याची असणारी मॅक्झिमम व्हेलॉसिटी बाहेर पडतानाची आणि त्याच्यावरून आपण त्या बाहेर पडणाऱ्या चार्जची जी काय एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी मोजली. ते साधारण मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट टू गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. ती कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जेटिक चार्ज तो आपण अगदी मेडिकल फील्डसाठी तुम्हाला सांगितलं या पद्धतीनं यूज करू शकतो. आता आपल्याला आज थोडंसं त्यानंतर आपण हेलिक्स मोशन एक बघितले बघा. म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर होणारा चार्ज हा जर परपेंडिक्युलर असेल, लक्षात घ्या, तर तो त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सर्क्युलर मोशन पजेस करतो. कसली मोशन पजेस करतो? सर्क्युलर मोशन. आणि एक लक्षात ठेवायचं, असा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर गेला, परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड अशा स्वरूपात जर गेला तर तो पॅराबोलिक मोशन घेतो. इलेक्ट्रिक फोर्समुळे पॅराबोलिक मोशन घेतो. नंबर 2, असा चार्ज जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने गेला, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ चार्ज इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड, तर तो सर्क्युलर मोशन घेतो. आणि असा चार्ज जर परपेंडिक्युलर न जाता थोडासा अॅक्यूट अँगल किंवा ऑब्च्युस अँगल करून मॅग्नेटिक फील्डला त्याच्या व्हेलॉसिटीनं अॅक्यूट किंवा ऑब्च्युस अँगल करून गेला आणि जर त्या व्हेलॉसिटीचा एक कंपोनंट मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आणि एक कंपोनंट परपेंडिक्युलर असेल तर तो हेलिकल स्वरूपाचे मोशन घेतो. पुढे जात जात सर्क्युलर मोशन, पुढे जात जात म्हणजे एखादी स्प्रिंग ओढली की कशी दिसते, पुढे जात जात सर्क्युलर मोशन, अशा पद्धतीच्या मोशनला म्हणतात, म्हणजे ट्रान्सलेशन प्लस सर्क्युलेशन, त्याला म्हणतात हेलिकल मोशन किंवा हेलिक्स. अशा पद्धतीचे मोशन घेतो. ती मोशन थोडीशी आपण काल स्टडी केली. आता आज आपल्याला बघायचं आहे, एखादा करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरी करत असणारा कंडक्टर जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्रीली सस्पेंड केला, म्हणजे सोडून दिला असं फ्रीली, तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स किती आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो ह्याची थोडीशी चर्चा आपल्याला आज करायची आहे. पहिल्या आर्टिकल मध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग ए करंट. मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर carrying current. Magnetic force on a wire carrying a current. बघा, त्यासाठी पहिल्यांदा आता घेताना वायर मी स्ट्रेट वायर घेतोय. अगदी एखादी इन्फायनाइटली लॉंग वायर कुठल्याही शेप मधले टाकली तरी सुद्धा त्याच्यावरचा फोर्स आपल्याला काढता येतो. हा मॅग्नेटिक फोर्स किती ऍक्ट होतो तो काढता येतो. पण सुरुवातीला आपण एक स्ट्रेट वायर घेतली असं समजा, ही वायर आहे, थोड्याशा वाईड स्वरूपात काढतो, मोठ्या स्वरूपात ही वायर आहे, आणि या वायर मधून इलेक्ट्रिक करंट या डायरेक्शन मध्ये पास होतोय असं समजा, आणि तो आय एवढा आहे.
आणि मग अशा सॉलिड मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या स्वरूपात पास होत असतो, इलेक्ट्रॉनच्या मोशन स्वरूपात. मग ज्या डायरेक्शन मध्ये आपण करंट घेतलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ही इलेक्ट्रॉनची मोशन असते, चार्जची मोशन असते. इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात चार्ज मूव्ह होत असतो. पण जेवढा इलेक्ट्रॉन आपण इकडे जातोय असं धरतोय तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातोय. आणि त्या पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शन ही करंट दाखवण्यासाठी आपण करतो, त्याला कन्व्हेन्शनल करंट फ्लो असं म्हणतो आपण, कन्व्हेन्शनल करंट फ्लो. मग असा एखादा मी इलेक्ट्रॉन घेतो या ठिकाणी, किंवा एक इलेक्ट्रॉनचा बंच घेतो अशा पद्धतीने. त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण सिलेक्ट केला, ई एवढा चार्ज आहे त्याचा, ई एवढा चार्ज आहे. हा इलेक्ट्रॉन या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय, म्हणजे याची व्हेलॉसिटी, त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणतात. लक्षात घ्या, एखाद्या सॉलिड कंडक्टर मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत, जोपर्यंत आपण त्या सॉलिड कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स लावत नाही तोपर्यंत ते रॅन्डम मोशन मध्ये असतात, म्हणजे कुणीकडेही जातात. एखादा इकडे जात असेल, एखादा इकडे जात असेल, एखादा इकडे जात असेल, म्हणजे करंट इफेक्ट नेट नसतो, झिरोच असतो, त्याला करंट म्हणत नाही आपण. त्यावेळी तो कोलाइड होत असतो ऍटम्सना आणि इतर इलेक्ट्रॉनला, आणि त्या दोन कोलिजन मध्ये असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण धरत नाही. मग कुठली घेतोय बघा, ज्यावेळी आपण या कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो त्यावेळी सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह व्हायला सुरुवात करतात, सगळेच. अशा वेळी ते आपापसात कोलाइड होत नाहीत, पण असणाऱ्या रेस्ट व्हायब्रेटिंग ऍटमवर कोलाइड होत असतात. आणि मग पहिल्या ऍटमवर कोलाइड झाला, दुसऱ्या ऍटमवर कोलाइड झाला, तिसऱ्या ऍटम, असा कोलाइड होत जात असतो. आणि ते कोलिजन म्हणजेच रेजिस्टन्स असतो, म्हणजे अपोज टू करंट. कारण प्रत्येक कोलिजन मध्ये त्या पळणाऱ्या इलेक्ट्रॉनची म्हणजे चार्ज मोशन कमी होत असते, म्हणजे करंट कमी होत असतो, म्हणजे अपोज टू करंट, तोच रेजिस्टन्स. आणि मग या दोन सक्सेसिव्ह ऍटम्सवर झालेल्या कोलिजन मधली जी व्हेलॉसिटी आहे त्या इलेक्ट्रॉनची, त्याला म्हणतो आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. 11वीत झालंय बघा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, व्हीडी, ती या डायरेक्शन मध्ये. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये. आता याच्यावर फोर्स या चार्जवर कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो? मग असे अनेक इलेक्ट्रॉन गेले तेवढा पॉझिटिव्ह चार्ज इकडं. मग मी सरळ म्हणतो, जेवढे इलेक्ट्रॉन तिकडे गेले ड्रिफ्ट व्हेलॉसिटीनं तेवढा चार्ज क्यू इकडे आला करंटच्या डायरेक्शन मध्ये. आता मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे बघा. आता मी मॅग्नेटिक फील्ड या ब्लॅकबोर्डच्या पाठीमागच्या बाजूला एन पोल ठेवलाय आणि इकडच्या बाजूला एस पोल ठेवलाय. म्हणजे पाठीमागून बाहेर येणार, म्हणजे प्लेन ऑफ पेपरच्या बाहेर येणारं मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी ऍक्ट होतंय. आणि ते मी सर्कल मध्ये डॉट काढून दाखवतो अशा पद्धतीनं. हे मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट होतंय, बस, जास्त काढत नाही. आणि ते युनिफॉर्म इंडक्शनचं आहे, बी एवढ्या कॉन्स्टंट इंडक्शनचं मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणार प्लेन ऑफ पेपरला, म्हणजेच प्लेन ऑफ ब्लॅकबोर्डला. ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये कंडक्टर हा, ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये कंडक्टर, म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ चार्ज क्यू इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड, हे लक्षात घ्या, अशा स्वरूपात घेतले. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहित झाली, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची माहित झाली. आता या चार्जवर फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो हे काढण्यासाठी आपण, माहित आहे तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, करंट घेतला तर आणि व्हेलॉसिटी म्हणजे मोशन घेतली तर राईट हँड रूल, बरं का, दोन्ही तेच आहे. पण करंट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी घेतली म्हणजेच मोशन घेतली तर राईट हँड रूल, आणि जर करंटची डायरेक्शन घेतली
तर लेफ्ट हँड रूल. बघूया. मी माझ्या लेफ्ट हँडच्या मिडल फिंगर आणि थंब म्युच्युअली परपेंडिक्युलर असे धरले. त्यातली मिडल फिंगर मी करंटच्या डायरेक्शन मध्ये घेतोय. करंट इकडे आहे, करंटच्या डायरेक्शन मध्ये घेतोय. फिंगर मी घेतो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. अशा वेळी थंब इंडिकेट, बघा, मिडल फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ करंट, finger is in the direction of magnetic field. At that time, the stretched thumb indicate the direction of force acting on this charge वरच्या दिशेनं. बरोबर आहे का? बघा, ठीक आहे, वरच्या दिशेनं. अशा पद्धतीनं हा एफ मॅग्नेटिक फोर्स, FM म्हणतोय मी त्याला, हा मॅग्नेटिक फोर्स या चार्जवर, क्यू एवढ्या चार्जवर वरच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होते. तेच राईट हँड पण सांगू शकता. जर व्हेलॉसिटी मिडल फिंगरला असेल, मॅग्नेटिक फील्ड जर तुमच्या डायरेक्शन मध्ये असेल, तर बघा थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स. तेच येत. म्हणजे व्हेलॉसिटी घेतली तर राईट हँड रूल वापरा, आणि जर करंट घेतला तर लेफ्ट हँड रूल वापरायचं. ते काय तुम्हाला कुठला वापरायचं तो वापरा. अशा पद्धतीनं आपण क्यू या चार्जवर असणारा फोर्स, बघा सिच्युएशन सगळी लक्षात आली असेल तर कॅल्क्युलेशनला सुरुवात करू आपण. मग हा फोर्स आपण काल फॉर्म्युला काढलाय, FM इक्वल टू डायरेक्शन सहित क्यू इंटू ड्रिफ्ट वेलॉसिटी VD क्रॉस B मॅग्नेटिक इंडक्शन. अशा पद्धतीनं एवढा फोर्स या चार्जवर, क्यू एवढ्या चार्जवर ऍक्ट होत असतो. आता थोडस आपल्याला काय करायचंय, समजा या कंडक्टरची लेंथ L आहे, L कॅपिटल L ही लेंथ म्हणतो मी कंडक्टरची, आणि मग तो इथून ते इथपर्यंत हा चार्ज T एवढ्या टाइम मध्ये मूव्ह झाला. किती? T एवढ्या टाइम मध्ये. मग ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मी काढू शकतो. ड्रिफ्ट वेलॉसिटी VD इक्वल टू ड्रिफ्ट वेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि मग डिस्प्लेसमेंट म्हणजे या लेंथचा वेक्टर घेतो, लेंथचा वेक्टर, लेंथ वेक्टर. डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द चार्ज अपोजिट टू करंट. अशा पद्धतीनं मी L म्हणजे लेंथ वेक्टर घेतला बरं का. लेंथ ही स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या, त्याला डायरेक्शन नाही. पण लेंथ इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ चार्ज किंवा लेंथ इन द डायरेक्शन ऑफ करंट हा मात्र वेक्टर आहे बरं का. म्हणजे करंट कॅरिंग एलिमेंट इज वेक्टर किंवा करंट कॅरिंग कंडक्टर इज वेक्टर. करंट इज स्केलर, लेंथ इज स्केलर, हे डोक्यात घ्या. मग हा लेंथ वेक्टर डिवायडेड बाय काय असेल तो टाइम T. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी, ही ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. आता चार्जची, करंटची डेफिनेशन काय? चार्ज अपॉन टाइम. L एवढ्या लेंथ मधून Q एवढा चार्ज गेलाय, L एवढ्या लेंथ मधून Q एवढा चार्ज गेलाय T एवढ्या वेळात, टाइम घेतलाय आपण. तर युनिट टाइम मध्ये किती चार्ज गेला म्हणजे करंट. मग करंटच्या डेफिनेशन नुसार I इक्वल टू Q अपॉन T, म्हणजेच Q इक्वल टू IT, Q इक्वल टू I इंटू T, करंट इंटू टाइम. अशा पद्धतीनं आता हे दोन इक्वेशन यामध्ये टाकूया. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा. FM फोर्स ऑन दी चार्ज Q इज इक्वल टू Q म्हणजे IT इंटू ब्रॅकेट L बार अपॉन T
क्रॉस बी. या ठिकाणी टी टी गेट्स कॅन्सल, म्हणजेच एफ एम इक्वल टू, खाली दिसते का नाही, म्हणजेच एफ एम इक्वल टू आय इन टू ब्रॅकेट एल क्रॉस बी. लेंथ वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या क्रॉस प्रोडक्टच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच ज्या प्लेन मध्ये एल आणि बी आहे, बघा बी तुमच्या दिशेने आहे हे प्लेन, आणि लेंथ पण त्याच प्लेन मध्ये, म्हणजे फोर्स त्याला परपेंडिक्युलर प्लेन मध्ये अकॉर्डिंग टू राईट हँड रूल एल क्रॉस बी. अशा पद्धतीनं एवढा फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असतो. हा त्या लेंथच्या स्वरूपात आपण घेऊ शकतो. आता थोडस मी काय करतो, हा क्रॉस प्रोडक्ट लिहितो. या एल क्रॉस बी च्या डायरेक्शन मध्ये एक युनिट वेक्टर घेतो, म्हणजे या डायरेक्शन मध्ये, हे बघा या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये एक युनिट मी वेक्टर घेतला, मी यू, किंवा तुमच्या पुस्तकात स्मॉल एन घेतलाय, ठीक आहे, स्मॉल एन बार, एक युनिट वेक्टर घेतला फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. तर मी मॅग्निट्यूडच्या स्वरूपात, बघा मी हेच इक्वेशन लिहू शकतो, एफ एम इक्वल टू बी आय एल, बी आय एल बिल, मुद्दाम लिहितोय बी आय एल बिल, लक्षात ठेवायचं. एखादं बिल करतो की आपण दुकानात गेल्यावर आपल्याला बिल देतात, बिल, म्हणून मुद्दाम बिल लिहितोय. ही झाली मॅग्निट्यूड, ही झाली मॅग्निट्यूड, आणि त्याच्या असणारे डायरेक्शन, हे अजून मॅग्निट्यूड मधला साइन थिटा राहिलाय. एल बार क्रॉस बी बार म्हणजे बी एल साइन थिटा इनटू, हे झाली एवढी मॅग्निट्यूड, इनटू यू बार. परंतु हे लक्षात आलं का तुमच्या, एल बार क्रॉस बी बार म्हणजे बी एल साइन थिटा. आय काय हा आहेच बाहेरच, आणि एल क्रॉस बी च्या परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजे एल क्रॉस बी च्या डायरेक्शन मध्ये हा युनिट वेक्टर मी यू नाही एन घेतला, एन, एन हा वेक्टर घेतलाय. आता इथं आपल्याला माहित आहे थिटा म्हणजे कुणामधला अँगल असतो, तर एल बार आणि बी बार. एल बार आहे या डायरेक्शन मध्ये आणि बी बार आहे तुमच्या डायरेक्शन मध्ये, हे बघा, म्हणजे दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. एल बार हे काय लेंथ वेक्टर आणि बी वेक्टर तुमच्या दिशेनं, म्हणजे परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे थिटा झाला 90 डिग्री, म्हणजे साइन थिटा झाला 1, म्हणजे मॅक्झिमम फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स अशा वेळी ऍक्ट होतो बी आय एल इंटू एन कॅप. कॅप म्हणूया, कॅप युनिट वेक्टर घेतलाय, कॅप टाकूया त्याला. आलं लक्षात, एवढा मॅक्झिमम फोर्स. म्हणजे ज्यावेळी करंट कॅरिंग कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर जर सस्पेंड केला, तर अशा वेळी मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असतो. तो किती असतो, त्यातून जाणारा करंट, त्या कंडक्टरची लेंथ आणि बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डचे स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन याच्यावर डिपेंड असतो. आता तोच कंडक्टर जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डला पॅरलल केला, म्हणजे असा मॅग्नेटिक फील्डला पॅरलल, म्हणजे तुमच्याच दिशेने करंट करणारा, कॅरी करणारा हा कंडक्टर मी असा फिरवला, असा फिरवला, असा, म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट किंवा डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ चार्ज इज अलॉंग दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अशी जर सिच्युएशन घेतली तर मग मात्र इफ एल बार इज पॅरलल टू बी बार, हे तर हे झालं परपेंडिक्युलर असेल तर मॅक्झिमम फोर्स ऍक्ट होतो. पण लेंथ वेक्टर म्हणजेच तो करंट कॅरिंग कंडक्टर बी ला जर पॅरलल किंवा अँटी पॅरलल घेतला तरी चालेल, अशा वेळी थिटा होतो 0 किंवा 180, आणि मग साइन थिटा होतो 0,
आणि मग सगळं झिरो. अशा वेळी कुठल्याही प्रकारचा फोर्स त्या करंट कॅरिंग कंडक्टरवर ऍक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं एखादा करंट कॅरिंग कंडक्टर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण परपेंडिक्युलर स्वरूपात जर फ्रीली सस्पेंड केला, म्हणजे सरळ सोडून दिला, तर त्याच्यावर एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, म्हणजेच बी आणि एल ज्या प्लेन मध्ये त्याला परपेंडिक्युलर प्लेन मध्ये अकॉर्डिंग टू राईट हँड रूल मॅक्झिमम फोर्स बिल एवढा ऍक्ट होत असतो. आणि मग त्याचा अँगल जर आपण बदलत गेलो, अँगल जर चेंज करत गेलो, तर मग झिरोकडे जावा किंवा 180 कडे जावा, तर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स हा मॅग्नेटिक फोर्स कमी कमी होत जातो आणि शेवटी तो झिरो होतो, हे लक्षात घ्या. आता आपण आर्बिटरी शेपची वायर घेतली. आर्बिटरी शेपची वायर इथंच लिहितो. आर्बिटरी शेप अशा पद्धतीची वायर घेतली आर्बिटरी शेपची. पलीकडे आहे का ब्लॅक बोर्ड? अजून संपला बघा, आहे ना? आहे बघा. आर्बिटरी शेपची वायर इथंच काढतोय मी. एनी शेपची वायर, समजा ती वायर अशा शेपची आहे, या शेपची वायर आहे अशी, आणि मग याच्यामधून करंट या पद्धतीनं पास होतोय. एवढा करंट या पद्धतीनं पास होतोय समजा. आता करंट म्हणलं लेफ्ट हँड रूल वापरायचा. मग आता याच्यावर पडणारा फोर्स आपल्याला वापरायचा. आपण स्ट्रेट वायर एल एवढ्या लेंथची घेतली आणि काढला आपण. आता या आर्बिटरी शेपच्या वायरसाठी आपल्याला हे इक्वेशन वापरायचं आहे. मग काय करायचं? पहिल्यांदा डायरेक्ट सगळी वायर घ्यायची नाही. या वायरचा एक इलेमेंट घ्यायचा, एक तुकडा घ्यायचा. हे बघा एवढा. हा इथं जरा थोडस हे करतो मी, त्याला शेड करतो. अशा पद्धतीचा हा तुकडा घेतला मी. आता हा इलेमेंट करंट कॅरिंग इलेमेंट असेल या डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्ड आहे तुमच्या डायरेक्शन मध्ये. परपेंडिक्युलर आहे का माहित नाही, त्यांच्यामधला अँगल माहित नाही मला, असं समजूया आपण, किंवा परपेंडिक्युलर आहे असं समजा थोड्या वेळासाठी. मग आता या इलेमेंटवर फोर्स पडणार आहे, या इलेमेंटवर फोर्स पडणार आहे. मग मी वापरतो लेफ्ट हँड रूल. करंट आहे, करंट लेफ्ट हँड रूल, करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे इलेमेंटच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये राईट हँड रूल वापरूया. करंटच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. याच्यावर फोर्स ऍक्ट होणार आहे या डायरेक्शन मध्ये. हे बघा एफ एम इलेमेंट वरचा फोर्स आहे बरं का, तो एफ एम डॅश म्हणतो मी त्याला. हा इलेमेंट वर पडणारा फोर्स आहे, किंवा आपण असं म्हणू डॅश म्हणण्यापेक्षा डीएल एवढ्या लेंथचा हा इलेमेंट आहे. इलेमेंट किती लेंथचा आहे? डीएल. मग त्याच्यावर पडणारा फोर्स एफ डॅश म्हणण्यापेक्षा डीएफ म्हणूया. डीएफएम मॅग्नेटिक आहेच तो, डीएफएम एवढा फोर्स पडतो. आता तो अगोदर कॅल्क्युलेट करतोय. डीएफएम साठी हे इक्वेशन लिहूया. बघा हे इक्वेशन, हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन इथलं घेऊया. हे एफ एम इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट एल क्रॉस बी. आता एलच्या ऐवजी डीएल मी इलेमेंट घेतलाय, फक्त इलेमेंट वरचा फोर्स काढतोय आणि मग फोर्स येणार डीएफ. मग हा फोर्स लिहितोय बघा मी, हा फोर्स लिहितोय. जर वायर हल्ली आवाज येतोय का बघा. हॅलो, आता बघा या इलेमेंट वर पडणारा फोर्स डी एफ बार किंवा डी एफ एम बार इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स आहे. हे इक्वेशन घेतोय. त्या इलेमेंट मधून जाणारा करंट आयच आहे. वायर मधून आय करंट जातोय म्हणजे इलेमेंट मधून तोच जातोय करंट. आणि मग ब्रॅकेट मध्ये बघा हे इक्वेशन लिहितोय मी इलेमेंट वरच्या फोर्स साठी, इनटू डीएल बार क्रॉस बी बार. अशा पद्धतीनं एवढा फोर्स
या इलेमेंटवर पडतो. मला सगळ्या वायरवरचा फोर्स काढायचा आहे. मग असे इलेमेंट मी असे कंटिन्युअस पुढं कंटिन्युअस मागं घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सगळ्या वायरवरचा जर फोर्स काढायचा असेल तर मला हे इक्वेशन इंटिग्रेट केलं पाहिजे. इंटिग्रेशन झालंय. आणि मग सगळ्या वायरवरचा फोर्स Fm इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DFM. इंटिग्रेशन ऑफ DFM टाकूया. DFM त्यामध्ये इट इज इक्वल टू I इंटू किंवा इंटिग्रेशन ऑफ I इंटू DL क्रॉस F. DL क्रॉस F आहे. DL क्रॉस F. मग इट इज इक्वल टू, आता करंट I कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही आपण केल्याशिवाय. आता आपण काय एकदा करंट पास केलाय तो काय बदलत नाही, म्हणजे तो कॉन्स्टंट वर इंटिग्रेशन चालणार नाही, त्याला बाहेर काढतो. इंटिग्रेशन ऑफ, मग राहिलं काय? इंटिग्रेशन DL बार क्रॉस F नव्हे B बार. बघा, DL बार क्रॉस B बार. आता यामध्ये B सुद्धा कॉन्स्टंट आहे. आपण अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट आहे, त्यात सुद्धा बदल होत नाही. मग त्याला पण इंटिग्रेशनच्या बाहेर काढूया. इंटिग्रेशन मध्ये राहिलं कोण? इंटिग्रेशन मध्ये राहिला हा लेंथ ऑफ द इलेमेंट. बरोबर आहे. कोण एवढा इलेमेंट घेईल, कोण एवढा घेईल, मोठा सांगता येत नाही. म्हणून बदलणारा कोण आहे तर लेंथ. म्हणून इंटिग्रेशन मध्ये I इनटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ DL बार क्रॉस B बार. इंटिग्रेशनला आपलं इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं B ला पण, आणि फक्त इंटिग्रेशन घेतलं DL बारच. आता करूया इंटिग्रेशन. बघा, DL बार अशी इकडे ठेवत गेलो, DL बार इकडे ठेवत गेलो, म्हणजे सगळ्या कंडक्टरची लेंथ. आता ती लेंथ लगेच इथं ठेवायची नाही. इंटिग्रेशन DL बार लगेच ठेवायची नाही, कारण ती लेंथ काढण्याची पद्धत. आता मग ती वायर कशी तुम्ही ठेवलेली आहे, म्हणजे वायरचा शेप कसा आहे त्याच्यावर तो डिपेंड राहील, हे लक्षात घ्या. म्हणजे हे इक्वेशन आपण जे आता तयार केलं, हे इक्वेशन अशा पद्धतीच्या आर्बिटरी स्वरूपाच्या वायरवर पडणाऱ्या फोर्सचं इक्वेशन आहे. आणि मग त्या वायरचा कसा शेप आहे त्याच्यावर ह्या इंटिग्रेशनचं लिमिट घ्यायचं आणि इंटिग्रेशन DL ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग सेमी सर्क्युलर घेतली, सेमी सर्क्युलर. मग इंटिग्रेशन DL ची किंमत किती येईल? 2 पाय आर नव्हे, पाय आर. सेमी सर्क्युलर घेतली आपण वायर अशी सेमी सर्क्युलर. म्हणजे इंटिग्रेशन DL बारची किंमत किती? पाय आर. त्याचा रेडियस काय असेल, तो रेडियस जर R असेल तर पाय आर एवढी किंमत घ्यायची. तो जर स्ट्रेट असेल, स्ट्रेट, तर DL बार काय येईल? इंटिग्रेशन DL बार म्हणजे त्याची सगळीच लेंथ. मग हा आलं बघा, हे इक्वेशन परत आलं लक्षात. म्हणजे इंटिग्रेशन DL बार किती घ्यायचा, त्या वायरचा शेप तुम्हाला आता वेगवेगळा शेप आहे, इथं मी कसाही शेप घेतलाय. मग तुम्ही इथं सेमी सर्कल करा, इथं एक सेमी सर्कल करा, 2 DL बारचे ऍडिशन करा. म्हणजे ह्याचा पाय R1 असेल, ह्याचा पाय R2 असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पाय R1 प्लस पाय R2. अशा पद्धतीनं हा जो DL बार आहे याला सेपरेट मी ब्रॅकेट टाकतो. इंटिग्रेशन DL बार ह्याची व्हॅल्यू तुम्हाला कुठल्या शेपची वायर आहे, मग कुठं स्ट्रेट आहे, कुठं सेमी सर्क्युलर आहे, कुठं ट्रायंग्युलर आहे, ट्रायंग्युलर वर काढा त्याची लेंथ. आणि हे अशा पद्धतीनं फक्त इंटिग्रेशन DL बार बदलेल आणि मग अशा आर्बिटरी शेपच्या वायरवर असणारा फोर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हे लक्षात घ्या. आता समजा यातच थोडस आपल्याला असं बघायचं आहे, एखादं क्लोज्ड सर्किट घेतलं मी, क्लोज्ड सर्किट. बघा, क्लोज्ड सर्किट. समजा अशा पद्धतीचं एक रेक्टँग्युलर सर्किट घेतलं, क्लोज्ड सर्किट. इकडून करंट आला आणि अशा पद्धतीनं तो इथं परत तिथं झाला, असा एखादा क्लोज्ड पाथ घेतला मी सर्किटचा. मग याच्यावर किती फोर्स पडणार आहे?
मॅग्नेटिक फील्ड तेच आहे बरं का, हे मॅग्नेटिक फील्ड तेच आहे, फक्त याच्या ऐवजी मी अशा पद्धतीचा क्लोज्ड पाथ घेतलाय करंटचा. आणि मग क्लोज्ड पाथ घेतला तर तो दाखवायचा कसा बघा. आता हा करंट कसा दाखवायचा, तर त्यासाठी एफ एम इक्वल टू हा करंट त्यातून जाणारा आय आहे. आता इंटेग्रेशन डीएल घेताना इंटेग्रेशन डीएलच घेणार आहे, कारण बी कॉन्स्टंट आहे, करंट कॉन्स्टंट आहे. आणि मग मी घेताना इंटिग्रेशन डीएल, फक्त घेताना क्लोज्ड पाथ म्हणतोय बघा, क्लोज्ड पाथ, त्याला लाईन इंटिग्रल म्हणतात. काय म्हणतात? लाईन इंटिग्रल. कसं दाखवलंय बघा मी लाईन इंटिग्रल. इंटिग्रेशन वर असं सर्कल काढायचं फक्त, ह्याला म्हणायचं लाईन इंटिग्रल. म्हणजे तुम्ही इंटिग्रेशन कुठंतरी क्लोज्ड पाथ मध्ये घेताय, पाथ क्लोज्ड आहे, अशा स्वरूपाचं इंटिग्रेशन, त्याला लाईन इंटिग्रेशन म्हणतात. आणि मग लाईन इंटिग्रेशन डीएल बार क्रॉस बी बार, बघा दिसते का? क्लोज्ड सर्किट साठी मी इक्वेशन लिहिलं, आय इनटू स्मॉल ब्रॅकेट लाईन इंटिग्रल ऑफ डीएल बार, त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर क्रॉस बी बार, म्हणजे बी बार आणि आय कॉन्स्टंट आहेत. इंटिग्रेशन फक्त इलेमेंटचं घेतोय, ह्याचा एखादा इलेमेंट एवढा घेतला असेल तर त्या इलेमेंट्स. आता असे इलेमेंट तुम्ही जर अशा पद्धतीने घेत गेला तर हा इलेमेंट या डायरेक्शन मध्ये, हितला इलेमेंट बरोबर अपोजिट मध्ये येईल. बर, ह्याच्यावरचा इलेमेंट घेतला या डायरेक्शन मध्ये, करंटच्या डायरेक्शन मध्ये, ह्याच्यावरचा घेतला समोरचा तर अपोजिट मध्ये येईल. इकडचा इलेमेंट वरच्या लाईनवर, खालचा इलेमेंट अपोजिट, इकडच्या लाईनवरचा वर असेल, इकडच्या लाईनवरचा खाली. करंटच्या डायरेक्शन मध्ये इलेमेंट घेतो आपण, करंट कॅरिंग इलेमेंट. मग अशा पद्धतीनं प्रत्येकाला अपोजिट आहे, प्रत्येकाला अपोजिट आहे. मग इकडे जाणारे वेक्टर म्हणजे उजवीकडे जाणारे वेक्टर जर आपण पॉझिटिव्ह धरले तर डावीकडचे निगेटिव्ह धरतो, वर जाणारे पॉझिटिव्ह धरले तर खाली जाणारे निगेटिव्ह धरतो. आणि मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रत्येक पॉझिटिव्हला प्रत्येक निगेटिव्ह आहे बघा इथं. म्हणजे ऍडिशन किती झाली? 0. याचा अर्थ लाईन इंटिग्रल ऑफ डीएल इक्वल टू 0, म्हणजेच त्या क्लोज्ड सर्किटवर पडणारा फोर्स 0. हे लक्षात घ्या. त्या क्लोज्ड पाथच्या सर्किटवर मॅग्नेटिक फील्ड तुमचं कॉन्स्टंट असू द्या, त्यातून जाणारा करंट कॉन्स्टंट असू द्या, पण क्लोज्ड पाथ आहे. सर्क्युलर घ्या, रेक्टँग्युलर घ्या, ट्रायंग्युलर घ्या, क्लोज्ड पाथ आहे, लक्षात घ्या. अशा क्लोज्ड पाथवरच्या सर्किटवर पडणारा फोर्स म्हणजे त्या करंट कॅरिंग इलेमेंटवर पडणारा फोर्स 0. 0 मॅग्नेटिक फोर्स, कारण प्रत्येकावरचा फोर्स वेक्टर हा कॅन्सल होतो. मग या वरच्या साईडवर फोर्स समजा तुमच्या दिशेने आहे, खालच्या साईडवर मागच्या दिशेने असेल, ह्याच्यावर पडणारा फोर्स तुमच्या दिशेने, ह्याच्यावरचा मागच्या दिशेने असेल. अशा पद्धतीनं प्रत्येक फोर्स एकमेकाला कॅन्सल करतो आणि मग नेट फोर्स अशा क्लोज्ड सर्किटवर किंवा क्लोज्ड पाथवर पडणारा नेट फोर्स किती असतो? मॅग्नेटिक फोर्स 0 असतो. हे लक्षात आलं का बघा. आणि मग आपण पुढच्या आर्टिकल कडे वळायचं आहे. बघा लक्षात आलंय का? हे मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. पहिल्यांदा एल एवढ्या लेंथची वायर घेतली, त्यातला चार्ज क्यू एवढा, एल एवढ्या लेंथ मधून आता सध्या क्यू एवढा चार्ज निघालाय. तो ड्रिफ्ट व्हेलॉसिटीने निघालाय. आणि ड्रिफ्टच असते, एका दिशेनं ज्यावेळी चार्ज जातात त्यावेळी कोलाइड होत 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 जातात, त्यामुळे दोन कोलिजनच्या मधली व्हेलॉसिटी म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि मग ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्ड एफ एम यांच्या मधला संबंध आपण घेतला राईट हँड रूलनं आणि करंट घेतला तर लेफ्ट हँड रूलनं. अशा पद्धतीनं तो फोर्स काढला, व्हीडी ची व्हॅल्यू काढली, क्यू ची व्हॅल्यू काढली, त्यात टाकली, एवढा फोर्स येतो. हेच आपण मॅग्निट्यूड आणि सेपरेट डायरेक्शनच्या स्वरूपात व्यक्त केलं.
आणि मग आपल्या लक्षात आलं 90 डिग्री अँगल आहे बी आणि एल मध्ये, लेंथ वेक्टर आणि बी वेक्टर मध्ये, मग मॅक्झिमम फोर्स एवढा पडला, तोच लेंथ वेक्टर पॅरलल केला तर 0 फोर्स पडतो. अशा स्वरूपाची आर्बिटरी शेपची वायर मी घेतली, एनी शेपची. आर्बिटरी शेप म्हणजे एनी शेप. एनी शेपच्या वायरचा एखादा इलेमेंट घेतला तर त्या इलेमेंटवर वाढणारा फोर्स किती असतो बघा. मग सगळ्या वायरवरचा मला काढायचा आहे म्हणजे इंटिग्रेट केला, तो त्या इक्वेशनला इंटिग्रेट केलं म्हणजे टोटल फोर्स आला, टोटल कंडक्टरवर पडणारा फोर्स. आणि मग यात मध्ये असं असतं की यामध्ये फक्त व्हेरिएबल राहतो तो डीएल इलेमेंट. एवढा घेईल कोणी, एवढा घेईल कोणी, एवढा मोठा घेईल. आणि मग त्या इलेमेंट वरून आपल्याला तो फोर्स काढता येईल. तो इलेमेंट कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे, कसा पण असेल. एका ठिकाणी सेमी सर्क्युलर, एका ठिकाणी स्ट्रेट, तिथं दुसरं रेडियसचा सेमी सर्कल, आणखी समजा 1/4 सर्कल झाला असेल, कशा हिशेबचं येईल त्यानुसार डीएल ची व्हॅल्यू काढून यात टाकली तर आपल्याला त्या कंडक्टरवरचा सुद्धा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आणि त्याचबरोबर तिसरा पार्ट आपण यातला बघितला, एखादा क्लोज्ड सर्किट जर घेतला तर त्याच्यावर पडणारा फोर्स हा आपल्याला त्या डीएल वेक्टरचा लाईन इंटिग्रल घ्यायला लागतं, म्हणजे क्लोज्ड पाथच्या अलॉंग. आणि क्लोज्ड पाथच्या अलॉंग आपण जर वेक्टर घेतले सगळे तर नेट डिस्प्लेसमेंट झिरोच, म्हणजे इंटिग्रेशन लाईन इंटिग्रेशन ऑफ डीएल बार इक्वल टू 0, म्हणजे फोर्स त्याच्यावर पडणारा 0. हे एवढं लक्षात आलं का बघा. मग आपण आता पुढे जायचंय थोडस. टॉर्क ऍक्टिंग ऑन करंट लूप आलं का लक्षात? हे आता घेऊया एक पुढचं छोटस आर्टिकल, टॉर्क ऍक्टिंग ऑन ए करंट लूप. बघा, टॉर्क ऍक्टिंग ऑन करंट लूप. आता अशा पद्धतीनं 10वीत तुम्ही ते अभ्यासलंय, एसी मोटर, डीसी मोटर, त्यामध्ये एक एन एवढ्या नंबर ऑफ टर्न्स असणारं एखादं रेक्टँग्युलर कॉईल, ती कॉईल आपण त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकली, त्या कॉईल मधून करंट पास झाला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक त्याचं फील्ड इंड्यूस होतं, बाहेरचं लावलेलं मॅग्नेटिक फील्ड आणि त्या कॉईलचं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होतो आणि तो त्या मोटरला फिरवत, म्हणजे त्या कॉईलला फिरवत, म्हणजेच कॉईलला जोडलेला असतो शाफ्ट, तो शाफ्ट फिरतो, त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक मोटर. काय म्हणतो? इलेक्ट्रिक मोटर. मग डीसी मोटर बरं का, डीसी इलेक्ट्रिक मोटर. अशा स्वरूपाचं तुम्ही 10वी मध्ये अभ्यासलाय. तोच डायग्राम मी इथे घेणार आहे. पहिल्यांदा मी मॅग्नेटिक फील्ड लावलं बघा. या ठिकाणी मी काय केलं, जरा इकडे घेतो डायग्राम. हा एक मॅग्नेट मी लावलाय, त्याचा एन पोल आहे इकडे, हा एन पोल आहे बघा. दुसरा एक मॅग्नेट त्याच्या समोर मी ठेवला, बरोबर समोर ठेवला, त्याच्या समोर. आणि तो एस पोल आहे, लक्षात घ्या, एस पोल आहे. म्हणजे आता सध्या त्या दोन पोलच्या समोर या मधल्या गॅप मध्ये कॉन्स्टंट स्वरूपाचं बी एवढ्या इंडक्शनचं हे फील्ड तयार झाले, मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. बी एवढ्या इंडक्शनचं कॉन्स्टंट स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सगळ्या दाखवत नाही. आता यामध्ये एक क्लोज्ड पाथचा लूप, करंट लूप मला टाकायचा आहे. मग मी काय करतो, एका वायरचा एक रेक्टँग्युलर लूप तयार करतो बघा. एका वायरचा एक रेक्टँग्युलर लूप तयार करतो अशा पद्धतीचं लूप तयार करतो. परफेक्ट रेक्टँगल पाहिजे असं काही नाही बाळांनो, लक्षात घ्या. समजा मी याची लेंथ घेतली L1, ह्याची लेंथ घेतली L2, बरोबर, किंवा
असं घेऊया आपण. ह्याची लेंथ L1, ह्याची लेंथ L2, ह्याची लेंथ L3, ह्याची लेंथ L4, अशा पद्धतीने घेतली. हे करंट लूप. आता करंट पास करायचा आहे, मग इथं तोडतो, इथं थोडस वायर हे लूप तोडतो वायरचं, आणि याला दुसऱ्या 2 वायर जोडतो अशा, आणि मग इकडून करंट पास केला आपण. अशा पद्धतीनं करंट गेला या L4, याला नाव देतो मी ABCD. मग असा या वायर मधून आपण इकडे बॅटरी एक जोडली, त्याचा पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे असं समजा की बॅटरी जोडली मी इथं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह दिला, इकडे निगेटिव्ह जोडला, आणि मग या लूप मधून करंट या डी कडं, डी पासून सी कडं, सी पासून बी ला, बी पासून ए ला, आणि ए पासून परत इकडं, म्हणजेच एडी मधून या डायरेक्शन मध्ये, डीसी मधून या डायरेक्शन मध्ये, सीबी मधून या डायरेक्शन मध्ये, बीए मधून या डायरेक्शन मध्ये, आणि पुन्हा या वायर मधून बाहेर बॅटरीच्या निगेटिव्ह. अशा पद्धतीनं मी एक करंट लूप यामध्ये इंट्रोड्यूस केलं. आता या करंट लूपचा विचार केला बघा, या करंट लूपचा, तर 4 कंडक्टर आहेत, 4 कंडक्टर कॅरिंग करंट आहेत, हे लक्षात घ्या. कंडक्टर कॅरिंग करंट. आणि मग बघा, आता मी थोडासा राईट हँड रूल वापरणार आहे बरं का. राईट हँड, माझा लेफ्ट हँड वापरला तरी चालतो, मग लेफ्ट हँड सांगितलेलं तुम्हाला, पण ह्याने तुमच्या पुस्तकात वेड्यासारखा पुन्हा आणखी राईट हँड केलाय, फक्त हे बदललेत. मिडल फिंगरला दिलाय मॅग्नेटिक फील्ड आणि 4 फिंगरला दिलाय करंट, असं उलट केलंय त्याने. काय नाही, तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालतं. नेहमीप्रमाणे मिडल फिंगर करंट, 4 फिंगर मॅग्नेटिक फील्ड, 4 फिंगर काय मॅग्नेटिक फील्ड. यांनी 17 वेळा बदललंय, आपण तेच लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. हे बघा, मग आता पहिल्यांदा एडी बघा, बाकीच्या डायग्राम मी काय लक्षात येत नाही. एडी या वायरवर 10वी झालंय तुम्हाला. एडी या वायरवर फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये मला काढायचा आहे. बर, ह्यातला करंट आहे या डायरेक्शन मध्ये, ए टू डी. करंटच्या डायरेक्शन मध्ये घेतोय मी मिडल फिंगर, बरोबर. त्यानंतर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये बघा, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये करंट आहे या डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर घेत. बघा, तुमचं जमलिंग जर व्हायचं नसेल तर तुम्ही वाचणार पुस्तकात, मी पुस्तकातला राईट हँड रूल पण घेऊ शकतो बरं का. बघा, राईट हँड रूलच घेतो, नाहीतर पुन्हा मी सांगणार लेफ्ट हँड, तुम्ही घेणार राईट हँड. आता मात्र काय बघा, मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, 4 फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट, अँड थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा, करंटच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर, आणि मिडल फिंगर आपलं करंटच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, करंटच्या नव्हे, तुमच्या मॅग्नेटिक फील्डच्या, आणि 4 फिंगर ही सुद्धा याच डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्डच्या. मग असं होतच नाही. मग ह्याच्यावर पडणारा फोर्स आणि ह्याच्यावर पडणारा फोर्स 0, पॅरलल झाले ना. मॅग्नेटिक फील्ड आणि हा करंट दोघं झाले एकमेकाला पॅरलल, मग अँगल झाला 0, साइन 0 0, म्हणजे याच्यावर फोर्सच पडत नाही एडीवर. बीसी पण तसंच आहे, बीसी पण या मॅग्नेटिक फील्डला पॅरललच आहे. बीसी अँटी पॅरलल, बीसी मधला करंट अँटी पॅरलल आहे. 180 साइन 180 0. मगाचं इक्वेशन रे, मगाचं इक्वेशन FM इक्वल टू BIL साइन थीटा इंटू काय असेल ते डायरेक्शन N कॅप. आता इथं लेंथ वेक्टर या डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्ड पण त्या डायरेक्शन मध्ये, थीटा 0, संपला विषय. या एडी वरचा विषय संपला, बीसी वरचा विषय संपला. मग मी डायरेक्ट असं लिहितो आता, अकॉर्डिंग टू दिस फोर्स ऑन AB
इक्वल टू फोर्स ऑन BC इक्वल टू 0. यांच्यावर फोर्सच पडत नाही, विषय सोडून द्या त्यांचा, ED आणि BCचा. आता आपल्याला AB आणि CD हे बघायचे, त्यासाठी राईट हँड रूल त्यांनी सांगितलेला बरं का. त्यांचा मिडल फिंगर मॅग्नेटिक फील्ड, फोर फिंगर करंट आणि थंब फोर्स. बघा मी ह्याच्यावर वापरतोय. आता हा AB जो आहे तो AB तुमच्या डायरेक्शन मध्ये आहे, करंट तुमच्या डायरेक्शन मध्ये बाहेर येणारा. मी तिरका काढलाय डायग्राम. हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे, हा मॅग्नेटिक फील्ड बघा, करंट तुमच्या डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये इकडच्या बाजूला. आणि मग थंब बघा, माझा थंब वर आहे, वर. मॅग्नेटिक फील्ड, करंट आणि थंब म्हणजे ह्याच्यावर फोर्स वरच्या दिशेने आहे, वरच्या डायरेक्शन मध्ये. BC वर फोर्स वरच्या डायरेक्शन मध्ये आहे, त्याला मी FAB म्हणतो. मग अशी AB घेतला ना, AD वरचा फोर्स आणि BC वरचा फोर्स 0. आता मी फोर्स घेणार आहे AB वरचा फोर्स. काय? BIL नाही, L3 आहे, L3 आहे का बघा, L1 L2 L3, BIL3 इंटू त्याची असणारी वरची जी काय डायरेक्शन आहे त्याला मी N3 कॅप म्हणतो. बघा N3 कॅप. आणि तुम्ही म्हणाल मग साइन थिटा कुठं आहे? बघा, हा करंट तुमच्या दिशेने आहे, मॅग्नेटिक फील्ड या दिशेने आहे, 90 डिग्री अँगल 90 डिग्री म्हणजे साइन 91, त्यामुळे BIL3 एवढा फोर्स आहे. त्याचबरोबर आता CD चा विचार करा. CD मधला करंट आतल्या दिशेने आहे, फोर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर मस्ट बी इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे बघा, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये करंट आतल्या दिशेने आहे, मी फोर फिंगर आतल्या दिशेने ठेवले, मॅग्नेटिक फील्ड या दिशेने आहे. फोर्स बघा कुठे येतोय, खालच्या डायरेक्शन मध्ये. याच्यावरचा फोर्स असणारा खालच्या डायरेक्शन मध्ये आहे बघा, त्याला FCD म्हणतो. मग किती आला FCD बघा, FAB इक्वल टू BIL L4 इंटू N4 कॅप. ह्याच्या डायरेक्शन मध्ये असणारा युनिट वेक्टर मी घेतलाय N4 कॅप. एवढा फोर्स त्याच्यावर असतो. अशा पद्धतीने ह्याच्यावर फोर्स वरच्या दिशेनं, ह्याच्यावर फोर्स खालच्या दिशेनं. आता मी काय करतो, ह्या कॉइलचा ऍक्सिस घेतोय बघा, इथं ऍक्सिस. आणि मग या ऍक्सिसच्या अबाउट या दोघांचा टॉर्क काढायचा आहे. ऍक्सिसच्या अबाउट या दोघांचा टॉर्क मी कॅल्क्युलेट करतोय. बघा कसा कॅल्क्युलेट करतोय ते. दरवाजा उघडताना दरवाजावर तुम्ही फोर्स लावता, तेवढाच फोर्स त्या बिजागिरी जवळ म्हणजे हिंग जवळ तेवढाच फोर्स तयार होतो अपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि या दोघांचा असा कपल तयार होतो, म्हणजे ह्यातले दोन फोर्सेस 3 अटी पूर्ण करतात. एक, अपोजिट टू इच अदर. 2, इक्वल इन मॅग्निट्यूड. आणि नंबर 3, नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसणारे. मग ज्यावेळी या AB या तुकड्यावर या लूपच्या वरच्या दिशेनं हा फोर्स ज्यावेळी ऍक्ट होतो F3 किंवा FAB म्हटलंय, FAB हा फोर्स वरच्या दिशेनं ऍक्ट होतो, त्यावेळी या ऍक्सिसला खालच्या डायरेक्शन मध्ये तेवढाच फोर्स इथं तयार होतो, तेवढाच फोर्स तयार होतो. आणि मग ह्याचा टॉर्क त्याला τ1 म्हणतो, म्हणजेच AB वर ऍक्ट होणारा टॉर्क τAB म्हणतो मी त्याला. टॉर्क इक्वल टू
या दोन्हीतला एनी वन फोर्स मी हाच घेतो, म्हणजे एफ ए बी क्रॉस क्रॉस त्या दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्या दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स मी घेणार आहे किती, हाफ ऑफ L1 किंवा हाफ ऑफ L2 म्हणू शकता. हाफ ऑफ L1 घेतो, हाफ ऑफ L1 बघा सरळ अंतर त्या दोघांमधलं. आता जर तर तिरका असेल तर L1 साइन थिटा घ्यावं लागतं बरं का. L1 समजा थोडंसं तिरका आहे असं समजा, सरळ अंतर नाहीच आहे, मग आपण सरळ अंतर समजा नसलं, हा फोर्स असा आहे, हा फोर्स इथं ऍक्ट होतोय समजा या पॉइंटला, मग हे झालं तिरका अंतर. मग सरळ करून घेऊया बघा असं. मग हा अँगल थिटा असेल तर सरळ अंतर किती झालं बघा, हा अँगल जर थिटा असेल तर L साइन थिटा, हे L म्हणून L साइन थिटा झालं का. अशा पद्धतीनं 1/2 L1 साइन थिटा हे डिस्टन्स झालं दोघांच्या मधलं. आणि मग एनी वन फोर्स इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट टू फोर्सेस इज नथिंग बट दी टॉर्क. ए बी वरला टॉर्क मला मिळाला बघा, झालं का. आता बीसी वरचा पण टॉर्क, डीसी वरचा पण टॉर्क काढतो. मग टॉर्क ऑन डीसी, टॉ डीसी इक्वल टू, आता ह्याचा बघा, आता हे मी पुसतोय, हे पुसतोय इथं. ज्यावेळी हा फोर्स खालच्या दिशेने ऍक्ट होतो त्यावेळी तेवढाच फोर्स वरच्या दिशेने ऍक्ट होतो, म्हणजे तयार होतो. मग सांगितलं तसं तेवढाच फोर्स त्या ऍक्सिस जवळ तयार होतो. आणि मग ह्या बाजूवर ऍक्ट होणारा टॉर्क एनी वन फोर्स म्हणजे FCD क्रॉस ह्यांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आता L2 च्या स्वरूपात घेतो, L2 च्या स्वरूपात. मग काय परपेंडिक्युलर डिस्टन्स, L2 च्या अर्ध तर आहेच आहे, आणि मग जरासं तिरका समजलं तर L2 साइन थिटा, L2 साइन थिटा अशा पद्धतीने घेतो. ऍक्च्युली ह्या दोन्ही साइड जर सारख्याच घेतल्या तर मग L1 L2 म्हणायची गरज नाही, इथं पण L इथं पण L. पण आता त्यांनी दिलंय पुस्तकात, मी Lच घेऊन सांगतो, पण दिलंय पुस्तकात म्हणून तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने, नाहीतर पुन्हा वाचायला जाणार तुम्ही ते. आता एकूण टॉर्क काढतो मी, या सगळ्या लूपवर पडणारा एकूण टॉर्क, ह्या दोघांचा टॉर्क म्हणजे टोटल टॉर्क टॉ इक्वल टू टॉ AB प्लस टॉ DC. म्हणजेच हा फोर्स टाकायचा राहिला बघा, इथं फोर्स टाकूया. काय फोर्स याचा इथं काढला की आपण, BIL3 into 1/2 L1 साइन थिटा. त्यानंतर ह्याचा पण फोर्स आहे, काढलाय आपण, काय BIL4 into 1/2 L2 साइन थिटा. अशा पद्धतीनं आपण ते फोर्स काढून घेतले. आता टाकूया फोर्सेस सगळे. मग BIL3, मग इथं असं येतो, BI कॉमनच काढतो की दोघातून, कॉमनच आहे, आणि साइन थिटा पण कॉमन काढतो. BI कॉमन आहे, साइन थिटा पण कॉमन काढतो. आणि मग याच्यातून मी असं घेतो, L3 1/2 L3 into L1 plus 1/2 L4 into L2, L4 L2 L3 L1. आणि मग L3 L1 आणि मग L2 L4, हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट थोडासा त्या कॉइलनं ऑक्युपाय केलेला एरिया एवढा असतो. म्हणजेच L3 L1 इक्वल टू एरिया, L4 L2 इक्वल टू एरिया, कॉइलचा एरिया.
मग टाकतो तिथे एरिया. म्हणजेच बी आय इन टू ब्रॅकेट 1/2 ए एरिया ऑफ कॉइल प्लस 1/2 ए एरिया ऑफ कॉइल, अर्धा अर्धा एरिया, इंटू साइन थीटा, इंटू साइन थीटा. आणि मग बी आय अर्धा एरिया प्लस अर्धा एरिया, अर्धा एरिया प्लस अर्धा एरिया म्हणजे काय, टोटल एरिया ए इंटू साइन थीटा. झाला बघा. या लूपवर एवढा टॉर्क अशा पद्धतीने ऍक्ट होतो आणि या कॉइलला असा रोटेट करण्याचा प्रयत्न करतो तो टॉर्क. या कॉइलला अशा पद्धतीने लूपला तो रोटेट करतो, एवढा टॉर्क लक्षात घ्या. आणि डायरेक्शन राहिले बरं का, आणि त्या टॉर्कची डायरेक्शन राहिले काय असेल ते साइन थीटाने मिळते डायरेक्शन तुम्हाला. अशा पद्धतीने एवढा टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होतो. आता हे एक टर्न घेतलाय, लूपचा फक्त एक टर्न घेतलाय. अशा पद्धतीनं तुम्ही अनेक टर्न टाकले, किती कॅपिटल एड एवढे टर्न टाकले, तर त्याच्यावर किती टॉर्क ऍक्ट होईल. मी टॉ डॅश म्हणतो त्याला, मी टॉ डॅश इक्वल टू टॉ डॅश इक्वल टू किती टॉर्क ऍक्ट होईल बघा. मग एका लूपवर टॉ एवढा, तर एन एवढ्या लूपवर किती, तर एन टॉ एवढा ऍक्ट होतो टॉर्क. मग टाकतो तिथे ही टॉची व्हॅल्यू, म्हणजेच एन इंटू बी आय ए साइन थीटा एवढा टॉर्क. एन एवढ्या टर्न्स त्या कॉइल मध्ये असतील तर एवढा टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होतो. मग ह्याला लिहिताना थोडस असं करतो, टॉ डॅश इक्वल टू एन आय ए इंटू बी साइन थीटा म्हणतो, बी साइन थीटा. अशा पद्धतीनं एवढा टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होतो. आणि ह्यात एक लक्षात ठेवायचं, एन आय ए का बाजूला काढलंय मी, तर पुढच्या मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये तुम्ही जर एन आय ए बघितला तर हा डायपोल मोमेंट असतो. काय असतो, डायपोल मोमेंट. तो तिथं तुम्हाला व्हावं म्हणून एन आय ए तेवढा बाजूला काढलाय बरं का, लक्षात घ्या. तिथं तुम्हाला एन आय ए म्हटलं की लगेच हे इक्वेशन आठवलं पाहिजे. एन आय ए नंबर ऑफ टर्न्स इनटू एका टर्न्स मधून असणारा करंट इनटू त्या कॉइलचा एरिया. हा त्या कॉइलचा जो मॅग्नेटिक फील्ड तयार होतो, या कॉइलचा रेक्टँग्युलर कॉइलचा जो मॅग्नेट तयार होतो, मॅग्नेट त्याच्यातून करंट गेला की त्याचं जे मॅग्नेट तयार होतो, त्या मॅग्नेटची ही डायपोल मोमेंट असते. लक्षात घ्या, डायपोल मोमेंट. ते पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहे आपण. अशा पद्धतीनं एवढा टॉर्क या लूपवर, करंट कॅरिंग लूपवर ऍक्ट होत असतो. आणि तो टॉर्क त्या कॉइलला रोटेट करण्याचा प्रयत्न करतो. हे डीसी मोटर, डीसी मोटरचं एक्झाम्पल आहे. बघा व्यवस्थित. आता आज 2 आर्टिकल बघितलेत बरं का आपण, 2. एक करंट, फोर्स एक्झर्टेड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. मग त्यात 3 बघितले पार्ट, स्ट्रेट कंडक्टर, आर्बिटरी शेपचा कंडक्टर आणि क्लोज्ड लूप. अशा पद्धतीने त्याच्यावर फोर्स बघितला. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण एखादं करंट कॅरिंग लूप घेतलं तर त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होतो आणि तो टॉर्क त्या लूपला रोटेट करतो. हे 10वी मध्ये डीसी मोटर बघितलंय तुम्ही. ही डीसी मोटर मध्ये त्या मोटरला रोटेट करण्यासाठी किती टॉर्क ऍक्ट होतो, तो टॉर्क आपण कॅल्क्युलेट केलाय. हे लक्षात घ्या, व्यवस्थित बघा डेरिवेशन. आता बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, बाय.